बनवलेलं औषध दिवसातून 3 वेळा तरी मला हलवायच लागते. आता आमच्या गटाला वाजवणारे येतात. तुमच्या इथं कोण वाजवायला येतं ते कमेंट करून नक्की सांगा. मग इथं देवीची आरती चालू करायची होती आणि कसं आहे आईन टायमिंगला कापूरसुद्धा पेटाना. मला असं वाटत होतं देवी माझी परीक्षा बघते काय. पण देवीने जरी माझी परीक्षा बघितली असेल ना, त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो आणि देवाची आरती घेण्यामध्ये सक्षम ठरलो. सगळ्यांना आरती दिल्यानंतर देवापाशी ताट ठेवलं होतं. जवळ महिनाभर घरी राहिलो होतो मी. आज निघालो होतो कामाला. तुम्हाला म्हणलं होतं आपल्या राशनचं गवलंय किडलंय, त्याच्यामुळे आजच्याला विकायला चालवलं होतं मीन पप्पानी. दुकानात आल्यानंतर आपल्या मालाची क्वालिटी चेक करण्यासाठी त्यांनी गोण पाडायला घेतली. आमच्या मालाची क्वालिटी आम्हाला माहिती ना, सोंड्यांनी भरलेले गहू. मला सोंड असलं म्हणून काय झालं, गव्हाचं वजन 24 किलो भरलं. दिसतं तसं नसतं. तर तांदूळाचं वजन करायला ठेवलं होतं. आपल्याला पण माहिती आहे भात फुसका असतो. मग इथं वजन केलं तर वजन बी फुसकच निघालं. 9 किलो गहू भरलं, 24 किलो तांदूळ भरलं, 9 किलो. पगार झाला होता 652. पप्पांनी डायरेक्ट 2 माणसांचा रोज काढला. मामाच्या बंगल्याची चावी काढून पप्पाला देत होतो. मामाच्या बंगल्याची चावी पप्पाला दिली. पप्पा म्हणले मला बाहेर जायचं म्हणल्यावर बंगल्याला लॉक लावायला नको आहे. आणि दसऱ्यासाठी आम्ही इथून मामाचीतून नारळ नेत होतो. कशी आहे मामाची नारळाची झाडं, इथं येऊन कुणी नारळ घेऊन जाते. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला आम्हीच नारळ घेऊन जाणार. मी निघालो होतो आता दुकानावर. पहिल्यांदाच आता माझ्या मनात दगदग चालू झाली होती. महिन्याभर दुकानावर गेलो नव्हतो आणि आता मालक काय म्हणतोय. पोचलं तेव्हा माझ्या मनाला एक गोष्ट बरं वाटली. दुकानात मालकच नव्हते आले. म्हणले बरं झालं. रिपेअरिंग करणाऱ्या मंडळींकडे फोकस मारला. मध्ये बसलेलं नवीन ॲडमिशन झालं होतं. तुम्ही म्हणताना आला बी चालला बी. विषय काय झालाय नक्की ऐक. पप्पा डायरेक्ट पिशवी घेऊन दुकानावर आलो होतो. पप्पा दुकानावर तरी किती वेळ थांबणार, त्याच्यामुळे मी घरी जायचा निर्णय घेतला होता. मी पप्पा आलो होतो हाराच्या दुकानात. शेअरदार त्यांनी पैसे दिलं होतं देवींला हार आणायला. फुलांचा रेट विचारला तर 200 रुपये किलो. हार कसा बनवतात ती एकटक बघत होतं. म्हणलं आपल्याला पुढच्या बारीला घरी बनवायला येतोय का नाही बघावा. आता आमचा हार बनून झाला होता. मीन पप्पा निघालो घरी. घरी आल्यानंतर मीन पप्पा निघालो होतो बियालर घेऊन, कारण का उद्या मारायचं होतं आम्हाला औषध. सगळी पाण्याची भांडी आणून हुसासापाशी ठेवली होती. पण नशीब गांडू लाईटच गेली. डायरेक्ट लाईट उद्या येणार होती. पाऊस यायला लागला होता म्हणून आम्ही सीताफळाच्या झाडाखाली थांबलो होतो. पप्पा म्हणत होते छत्री आणलं असतं ते परवडलं असतं. पप्पांनी हुसासा आवळून घेतला. तर लाईट नाही येणार म्हणून मीन पप्पा निघालो घरी. आता उद्या दसरा आहे, त्याच्यामुळे म्हणलं आपल्या घरच्याच पंपाने गाडी धुवून घ्यावा. कुठं 50 रुपये वाया घाला होता. पप्पांनी हार बनवला होता गाडीसाठी. मेजरमेंट घेत होते गाडीला बरोबर हार येतोय का नाही. पप्पांनी 50 रुपयाची कुठून फुलं आणली काय माहिती, त्याच्यात 5 हार केलं.